नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण 4 रांगोळी काढणार आहोत. छोट्या छोट्या आपल्याला सकाळी सकाळी घाईगडबडीमध्ये पटकन काढता येतील अशा सुंदर आणि सोप्या पद्धतीने काढलेल्या आणि देखण्या रांगोळी आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे बघा, मी असे मोठे मोठे 2 डॉट्स दिलेत आणि रांगोळीच्या वाटीने तुम्ही कशानेही प्रेस करू शकता त्या डॉट्सला. मी रांगोळीच्या वाटीनेच केलेत आणि बोटाने त्याला आपण असे चक्र काढून घेतलेत आणि त्यावरती असे 5 डॉट्स मोठे मोठे देऊन ब्रशच्या सहाय्याने त्याला अगोदर मी मधल्या साईडने ओढून घेतले आणि नंतर बाहेरच्या साईडने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि वरती एक लाल रांगोळीने ठिपका दिला आहे, खाली पिवळा, गुलाबी आणि हिरवा या 3 रंगाने मी असे डॉट्स दिले. 3 नंतर 2 नंतर 1 आणि खाली लाल रांगोळीने रेष ओढून घेतलेली आहे. आणि वरती जे आपण तुरे काढले त्याच्यावरती एक एक छोटे छोटेसे डॉट्स देऊयात. तर ही होती पहिली रांगोळी मैत्रिणींनो. सोपी, सुंदर आणि आकर्षक रांगोळी दारामध्ये काढण्यासाठी कुठेही काढता येईल अशी छोटीशी आणि युनिक रांगोळी आहे. तुम्हाला जर अशाच रांगोळी छोट्या छोट्या पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर मी नेहमी आपल्याला डेलीसाठी लागणाऱ्या रांगोळी मी तुम्हाला दाखवत असते. आणि इंस्टावरती सुद्धा आपली आयडी आहे अनु डेली रंगोली, तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत. मी इथे गुलाबी आणि पिवळ्या रांगोळीने 2 लाईन ओढून घेतल्यात आणि त्यावरती 2-2 असे डॉट्स दिलेत. इथे सुद्धा मी असं प्रेस करून घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा आपण असे चक्र काढून घेणार आहोत. मी बाहेरच्या साईडने काढून आतल्या साईडने ओढून घेतलेले आहेत दोन्ही पण, वरती पिवळ्या आणि खालती गुलाबी. तर मी इथे इयरबड्सचा वापर केलेला आहे, त्याने थोडीशी बारीक लाईन येते. हे बघा, मी दोन्ही साईडने असे चक्र काढून घेतलेले आहेत. तिथे जे असा गोपद्माचा आकार तयार होईल आणि खालती असे 3 मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि वरतीसुद्धा देऊन घेतलेले आहेत. आणि साईडने अशा 2 मोठ्या आणि 1 छोट्या अशा लाईन ओढून घेतल्यात आणि त्याखालती छोटे छोटे 2 डॉट्स दिलेत. तर ही होती आपली दुसरी रांगोळी. खूपच युनिक आहे. तुम्हालासुद्धा आवडतील अशा रांगोळी काढायला, जेणेकरून झटपट आणि पटकन होतील आणि आकर्षकही दिसतील. रोज त्याच रांगोळी काढायचा कंटाळा पण येणार नाही. तर ही होती सुंदरशी आजची दुसरी रांगोळी. तर आपण आता इथे तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी ग्रीन रांगोळीने असा एक डॉट दिला आहे आणि वरती आपल्याला असे 2 तुरे काढायचे आहेत आणि इथे मी क्लीनसुद्धा करून घेतलेत इयरबड्सच्या सहाय्याने. मैत्रिणींनो, रांगोळी तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा नवीन रांगोळी काढता येतील. आणि तुम्हीसुद्धा अशीच रांगोळी तुमच्या दारामध्ये रोज काढत चला. देवघरासमोरसुद्धा छोटीशी रांगोळी काढत चला, उंबरवट्यासमोर. तर तुमच्याही मैत्रिणींना रांगोळी काढायला आवडत असेल, कुणालाही आवडत असतील तर त्यांना हे आपले व्हिडिओ शेअर करा. तर इथे बघा, मी खाली एक पाकळी काढून घेतली आणि 2 तुरे काढलेत. इथेसुद्धा मी लाल आणि पिवळ्या रंगाने डॉट्स देऊन घेतलेत आणि साईडला पण असे 3-3 आपण वरती जाणारे असे डॉट्स देऊन घेतलेत आणि वरतीसुद्धा एक डॉट दिला आहे. पाकळीमध्ये एक लाईन काढून घेतली आणि खाली आणि वरीसुद्धा असा एक डॉट्स देऊन घेतला आहे. तर ही होती आपली तिसरी रांगोळी छोटीशी. सकाळी आपल्याकडे कमी वेळ असतो, जेणेकरून पटकन आपल्याला रांगोळी काढून बाजूला व्हायचं असते. सकाळी बरेचशी कामं असतात, त्यासाठी झटपट काढता येणारी रांगोळ्या ह्या आपल्याला नवीन पद्धतीने काढण्यासाठी खूप उपयुक्त पडतात. रोज कोणती रांगोळी काढावी टेन्शन घेत बसायचंच नाही. त्यासाठी रांगोळीचे व्हिडिओ पाहायचे आणि पटकन कोणतीही रांगोळी काढली तरी तुमच्या दारामध्ये सुंदरच दिसणार आहे. अशा छोट्या छोट्या आणि युनिक रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर इथे बघा, चौथी रांगोळी काढली मी. असे 5 डॉट्स देऊन त्यावरती असे बोटाने चक्र काढून घेतलेत आणि मध्यंतरी जी जागा आहे तिथे लाल आणि पिवळ्या रांगोळीने मी असे 4-4 डॉट्स देऊन घेतलेत आणि जे चक्र काढलेत त्यावरती अशा 3 लहान मोठ्या लाईन ओढून घेतल्यात. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आजच्या आपल्या 4 सुंदर आणि छोट्या छोट्या अशा रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.